नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो आपले आमच्या YouTube चॅनल महाजॉबमध्ये। तर मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत सर्वात मोठ्या अशा महाभरतीची। महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो या महाभरतीमध्ये 1 लाखापेक्षा अधिक जागांसाठी जे आहे ती जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। क्लास 1 टू क्लास 4 वर्ग 1 ते वर्ग 4 या सर्व पदांसाठी ही भरती होत आहे। त्यामुळे सर्वांसाठी सुवर्ण संधी असणार आहे, कारण प्रत्येक क्वालिफिकेशन त्यांनी यामध्ये कव्हर केलेलं असण्याची शक्यता आहे। याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती शॉर्टमध्ये घेणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। सुरू करण्यापूर्वी मित्रांनो सबस्क्राइब करा विसरू नका आमच्या YouTube चॅनल महाजॉबला, जॉब रिलेटेड नोटिफिकेशन्स सर्वात अगोदर मिळवण्यासाठी। तर मित्रांनो सांगितल्याप्रमाणे जवळपास 1 लाखापेक्षा अधिक जागांसाठी भरती होत आहे। वॅकन्सी डिटेल्स बघा, कोणकोणत्या पदांसाठी ही भरती होणार आहे। नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीजमध्ये बघा NTPC मध्ये कोणकोणती पदे आहेत। ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट पदासाठी भरती होत आहे। या पदासाठी अनेक कॅन्डिडेट तयारी करत असतात। त्यानंतर बघा अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट, तिकीट क्लर्क, सिनियर क्लर्क, ट्रॅफिक असिस्टंट, गुड्स गार्ड, सीनियर कमर्शियल कम तिकीट क्लर्क, सीनियर क्लर्क कम टायपिस्ट, त्याचबरोबर ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट, कमर्शियल अप्रेंटिसेस अँड स्टेशन मास्टर या पदांसाठी NTPC या डिपार्टमेंट अंडर भरती होत आहे। त्यानंतर बघा पॅरामेडिकल स्टाफच्या डिपार्टमेंटची स्टाफ नर्स, हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर, फार्मासिस्ट, ECG टेक्निशियन, लॅब असिस्टंट आणि लॅब सुपरटेंडेंट या पदांसाठी भरती होत आहे। मिनिस्ट्रियल अँड आयसोलेटेड कॅटेगरीजमध्ये बघा स्टेनोग्राफर एक महत्त्वाचं पद आहे। या पदासाठी चीफ लॉ असिस्टंट, त्याचबरोबर ज्युनियर ट्रान्सलेटर हिंदी या पदासाठी भरती होत आहे। आणि लेवल 1 ची क्लास 1 ची पोस्ट कोणकोणती आहेत बघा मित्रांनो। ट्रॅक मेंटेनन्स ग्रेड IV, ट्रॅकमनच्या गेटमन, पॉइंट्समन, हेल्पर्स इन व्हेरियस डिपार्टमेंट, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिग्नल अँड टेलिकॉम डिपार्टमेंट आणि पोर्टर या पदांसाठी मित्रांनो अशी भरती होत आहे। वेगवेगळे पदे आहेत मित्रांनो, 4 वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार मित्रांनो भरपूर पदांसाठी ही भरती होत आहे। RRB अर्थात रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। टोटल मित्रांनो सांगितल्याप्रमाणे या 4 वेगवेगळ्या कॅटेगरीचे 1,30,000 अप्रॉक्सिमेट जे आहे त्या वॅकन्सी भरल्या जाणार आहेत। एज क्रायटेरिया त्याचबरोबर पे तुमचं काय असणार आहे त्याच्याबद्दलही माहिती त्यांनी दिलेली आहे। एज क्रायटेरिया असणार आहे तो स्टँडर्ड जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे रूल्स असतात त्यानुसार असणार आहे। जे तुमचे पे बँड असणार आहे तो 7th CPC पे मॅट्रिकनुसार असणार आहे। आणि एज्युकेशनल बाबत त्यांनी लवकरच याबाबत डिटेल जाहिरात प्रसिद्ध करणार आहेत। त्यानंतर बघा ॲप्लिकेशन फी काय असणार आहे। अदर क्लासेस साठी बघा ओपन आणि UR साठी 500 रुपये, OBC साठी त्याचबरोबर SC ST, एक्स सर्व्हिसमॅन, PWD, फिमेल, ट्रान्सजेंडर, EBC मायनॉरिटीसाठी 250 फॉर्म फी त्यांनी आकारलेली आहे। ऑल इम्पॉर्टंट डेट्स बघा कधी होणार आहे। नॉन टेक्निकलच्या फॉर्म भरण्यास सुरुवात 28 तारखेपासून होत आहे, 28 फेब्रुवारीपासून। त्यानंतर पॅरामेडिकलसाठी 4 मार्चपासून, मिनिस्ट्रियल अँड आयसोलेटेड कॅटेगरीसाठी 8 मार्चपासून आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन स्टार्ट फॉर लेवल 1 पोस्टसाठी 12 मार्चपासून भरती प्रक्रिया सुरू होणार आहे। नक्कीच मित्रांनो याबाबतची डिटेल जाहिरात जेव्हा प्रसिद्ध होईल तेव्हा आमच्या चॅनलमार्फत नक्कीच तुम्हाला याबाबत संपूर्ण माहिती मिळून जाईल। त्यासाठी तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे आमच्या YouTube चॅनल महाजॉबला। याबद्दल काही डाऊट असतील नक्कीच कमेंट करून विचारू शकता मित्रांनो, आम्ही नक्कीच त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद।